रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सोमवारी महाडमध्ये कोकण रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचा 2024चा हा पुरस्कार मराठी अभिनेता दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला होता। त्याचा स्वीकार करण्यासाठी सचिन आणि त्यांच्या समवेत गायक आदर्श शिंदे महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे उपस्थित होते। यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। सोबत आदर्श शिंदे यांना देखील सन्मानित करण्यात आले। त्याच्यामुळे बहुतेक तुम्हाला असं वाटलं। यावेळी रसिकांच्या आग्रहास्तव आदर्श शिंदे आणि सचिन यांनी त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातील डमडम डमरू बाजे हे गाणे गाऊन रसिकांचे मनोरंजन केले। सरांसोबत आणि ते इतकं तुम्ही डोक्यावर घेतलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार। म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की आपण जाऊया का, असा कार्यक्रम आहे मानगावला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, तिथे मी नाही जाणार असं होणारच नाही। म्हटलं हो जाऊया आपण, काय त्याच्यानंतर काय अरे आपला नेक्स्ट डे शूट आहे, करायचा का कार्यक्रम, असा आहे, आपलं जायलाच पाहिजे आपण। आणि कारण हे प्रेम आम्हाला अनुभवायचं होतं, मलाही अनुभवायचं होतं। आमचा सिनेमा आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत। 1.5-2 वर्ष सरांनी खूप मेहनत केली, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलेलो आहोत आणि त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभर, ही खूप मोठी गोष्ट आहे। सो थँक्यू व्हेरी मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल, सन्मान दिल्याबद्दल। आणि नवरा माझा नवसाचा 2 बघत राहा, 1दा 2दा 3दा, जेवढ्यांदा बघायचं आहे तुम्ही बघत राहा। फक्त सरांना सांगा शो आमच्याकडे गेलेले परत लावा, ते लावते। थँक्यू व्हेरी मच। आम्ही दोघांनी गायलेलं गाणं त्याच्या 2 ओळी ऐकवतो तुम्हाला। डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। हे डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। हे तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे, हे तड 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 ताशा वाजे, हे तड 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 ताशा वाजे। ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, हे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे। हे डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। थँक्यू। लहानपणापासून एकच होता, माझा रसिक प्रेक्षक आनंदी झाला पाहिजे। हीच एक साधी सुधी गोष्ट डोक्यात ठेवून माझा प्रवास सुरू झालेला आहे आणि तो आज ताग्यात त्याच भावनेनं चालू आहे। आम्ही सर्वांनी बनवलेला चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 हा 20 तारखेला प्रदर्शित झाला महाराष्ट्रभर आणि त्याला उदंड प्रतिसाद रसिक प्रेक्षकांनी दिलेला आहे। हा चित्रपट बनवताना सुद्धा तीच भावना होती, मी हा चित्रपट बनवतोय माझ्या ऑडियन्स करता। 2.5 तास त्याला स्वतःचे प्रॉब्लेमच नाही तर स्वतःचं नाव सुद्धा विसरता आलं पाहिजे। पिक्चर बघताना इतकी इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे की कोणी हात लावून विचारलं नाव काय तर 2 मिनिटं घेतले पाहिजेत उत्तर देण्याकरता। आणि तुम्हाला आनंद होईल ऐकून की हा चित्रपट या 20 तारखेला जो प्रदर्शित झाला तो फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। हा चित्रपट दिल्लीत रिलीज झालेला आहे। हा चित्रपट कर्नाटकात बँगलोरमध्ये, बेळगावमध्ये, बेळगाव त्याला तर मराठी चित्रपट लागतातच पण बँगलोरला सुद्धा रिलीज झालेला आहे।
हा चित्रपट हैदराबादला रिलीज झालेला आहे. हा चित्रपट गुजरातमध्ये अहमदाबाद म्हणा, सुरत म्हणा, बरोडा म्हणा, भोपाळ, इंदोरला सुद्धा रिलीज झालेला आहे. हा चित्रपट आता परवा ग्वालियरचा पण एक शो त्याला लागतो आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या 27 तारखेपासून हा चित्रपट अमेरिका आणि कॅनडामध्ये रिलीज होतोय. 4 ऑक्टोबरला हा चित्रपट टोकियोमध्ये रिलीज होतोय. टोकियोमध्ये रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.